श्री स्वामी समर्थ. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज काहीतरी विशेष आणि खास आहे. ते काय आहे हे पुढे तुम्हाला नक्कीच मी सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. तर चला आपण भेटूया पुढे. तर सर्वात आधी आपण देवाचं दर्शन करूया. मी तुम्हाला जसं सांगितलंच पाठीमागं आज काय आहे मी तुम्हाला पुढे सांगते. तर इथं चालू होतं बर्थडेचं डेकोरेशन. बर्थडे कोणाचा आहे तेही तुम्हाला पुढे कळणंच, त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा. इथं अर्ध डेकोरेशन चालूच होतं. श्रेयांशही बाजूला इथं चुपचाप उभा होता. त्याने काहीही मस्ती नाही केली. एक फुगा घेतला फक्त त्यातून खेळायला आणि तोच खेळू लागला आणि बघू लागला कसं डेकोरेशन चालू आहे ते. डेकोरेशनवाला बाहेरूनच लावला होता, त्याने डेकोरेशन केलं. तशीच रात्रीची वेळ झाली ती, म्हणलं दिवाबत्ती करून घ्यावं. ह्या दोघीजणी बाहेर गेल्या तोपर्यंत दिवाबत्ती करेपर्यंत ह्या दोघीही आल्या होत्या. लगेच तुम्हाला पार्सल म्हणजे काय आणलं ते दाखवून देते म्हणलं. तिला म्हणलं सगळं काढ. बेत ठेवला होता आणि पावभाजीचा बेत होता, तर मग ते सगळे काढून घ्यावं म्हणलं. इथं मी तिला ड्रेस आणलेला होता आईने, छान मला खूप आवडला. वेस्टर्न ड्रेस आहे. जॉकेटही आणलं मी तिला. बरेच दिवस झाले तिच्या साईजचं जॉकेट भेटत नव्हतं. खूपदा मार्केटमध्ये जाऊन पाहिलं तर आज फायनली तिच्या मापाचं जॉकेट भेटलेलं आहे. आणि हे कुरकुरे आणले दोघांना खायला. कुरकुरे तसे ते तळलेले नाही आहे, भाजलेले जे असते ना रेतीमध्ये ते कुरकुरे आहे. मिठीला आवडते आणि श्रेयांशही खातो. मग आईने आणलं होतं त्यांना नादी लावण्यासाठी, कारण ते किरकिर करत असते. लगेच म्हणलं इथं सगळं पातेल्यात आपण खाली करून घेऊया. भाजी बघू शकता तुम्ही. भाजीचा वास एकदम भारी येत होता आणि टेस्ट खूप भारी आहे भाजीची. भाजी पातेल्यात काढणं चालूच होती. लगेच आला माझा भाऊ. मग त्यालाही गिफ्ट आणलं होतं आईने. त्याला गिफ्ट दिलं. कानाची बाळी आणली होती त्याच्यासाठी सिंगल. हे सगळं आम्ही इथं खाली करून घेतलं. पन्न्या वगैरे तुम्ही पाहू शकता किती जमा झालेला आहे पसारा. आणि हे दोघं इथं कुरकुरे खाऊ लागले. ते भाजी बघा तुम्ही, भाजीचा कलर एकदम भारी आहे आणि पुलाव पण खूप भारी होता झणझणीत. त्याच्यासोबत काकडी वगैरे आलतं, कांदा लिंबूही आलतं. कांदा आता कापावं लागणार आहे कारण की एवढा कांदा पुरणार नाही कोणालाच. टोमॅटो सॉस वगैरे आलतं. तर म्हणलं वरती डेकोरेशन चालू होतं सगळ्यांसाठी. मी इथं चहा ठेवली. चहा देऊन यावं म्हणलं सर्वांना. लगेच आई पप्पा बाहेर गेले होते. बाकीचं सामान बाकी होतं आणायला. त्यांनी आणली होती बाहेरून कॅडबरी श्रेयांशला. मला दे म्हणलं तर मला देत नव्हता तो, त्यालाच खायची होती कॅडबरी. तर ठीक आहे, त्याला दिली थोडीशी. बघू शकता तुम्ही कसं इथं पसारा काढणं चालू आहे. याला सांभाळून सगळं करायचं म्हणलं तर खूप अवघड आहे. दोन्ही लेकरं आहे, यांना सांभाळून सगळं करावं लागतं. तर तुम्ही आता श्रेयांचा पुढे आवाज ऐका. खूप भारी त्यांनी विश केलेला आहे आईला. आशा नाही म्हणू, आई म्हणा. आई हॅपी. बघू शकता तुम्ही किती क्यूट आवाज आलेला आहे श्रेयांचा. खूप भारी बोलतो तो. आजकाल जास्तच बोलायला लागलाय. तोपर्यंत आपल्या इकडे डेकोरेशनही फायनल झालेलं आहे आणि खाली केकही आला आहे. तर केकचा आपण व्हिडिओ तुम्हाला दाखवलाच आहे. केक बघू शकता एकदम भारी केक आहे. इकडे ही भाकर टाकत आहे सगळ्यांसाठी. ज्यांच्यासाठी भाजी आहे त्यांच्यासाठी भाकर टाकलेली आहे आणि पोळी आहे, भात लावलेला आहे आणि आई भाजीची तयारी करत आहे. इकडे सगळे आलेले आहे चिल्लर पार्टी. तर यांची तर लगेच यांचाही थोडासा शूट घेतला. म्हणलं यांचा शूट घ्यावा. इथं मस्ती चालू होती. श्रेयांश बघू शकता एकच फुग्याला किती वेळेचा खेळतोय तो आणि त्याने सांभाळलाही, फोडला पण नाही आहे तो. तोच फुगा आहे तो मागच्या क्लिपमधला. आणि इथं मी सर्वांना म्हणले तुम्ही सगळेजण हाय करा. सर्वांनी इथं हाय गेलेला आहे. हे श्रुतीने गिफ्ट आणलेलं आहे आईसाठी. चिल्लर पार्टी तर सगळी जमा झालेली आहे, पण अजून मोठे मेंबर यायचे बाकी आहे सर्व. तर आता इथं सगळेजण आलेले आहे. आईचं वेलकमही वरती झालेलं आहे. एंट्री वगैरे झालेली आहे आईची. सगळा गोंधळ चालू आहे इथं. आईला इथं वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहे माझ्या भावानी. हा माझ्यापेक्षा लहान आहे पण मोठा दिसतो. व्हिडिओ कंटिन्यू करा, पुढे खूप मजा येणार आहे तुम्हाला. तुम्ही हसणारही आहे. मी रिअल आवाजही तुम्हाला सगळ्यांना दाखवणार आहे. सध्या तुम्ही व्हॉइस ओव्हर करते कारण इथं व्हॉइस होता म्हणून म्हटलं व्हॉइस ओव्हर केलेलेच ठीक आहे. आणि तुम्हाला त्याची क्लिपही दाखवते मी. शुभेच्छा देणंही चालू होतं, त्यासोबत फोटोही काढणं चालू होतं. इथं केक ओपन करत आहे. आईचा आवडता केक आहे व्हेनिलाचा. आईला चॉकलेटी केक आवडत नाही आणि आईचा पहिल्यांदा एवढा मोठा बर्थडे सेलिब्रेट केलेला आहे आयुष्यामध्ये तिच्या. ती असं म्हणते लहानपणी सुद्धा तिचा बर्थडे सेलिब्रेट झालेला नाही, त्यामुळे तुम्ही तिची हॅपीनेस बघू शकता. आनंद आहे तिच्या चेहऱ्यावर. त्या लेकाने तिचा बर्थडे केलेला आहे असं म्हणता येईल. खूप आनंद झाला तिला, कारण की तिच्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा झालेला. आपला तर खूपदा झालं असं, पण तिचा आजपर्यंत एकदा पण असा बर्थडे झालेला नाही आहे माझ्या आईचं. खूप चांगलं वाटलं. अगोदर तर नाही बोलत होती, नाही मी लहान नाही असं म्हणत होते. त्यामुळे तिने ताटही ओवाळण्यासाठी आम्हाला तयार करू दिलं नाही. आम्ही 5 जणींनी कुंकू लावलं तिला मिळून. म्हणलं निदान कुंकू तरी लावा. कुंकू तिला लावलं. ओवायचं ताट वगैरे केलं नाही आणि कॅन्डलसुद्धा तिने लावू दिलेली नाही आहे. तुम्ही बघू शकता हे सगळे आमची फॅमिली मेंबरच आहे. याच्यामध्ये अर्धे आणि अर्धे दिल्लीमधले छोटे छोटे लेकरं आहेत. तर आजचा ब्लॉग थोडा मोठाच होणार आहे कारण की सेलिब्रेशन भरपूर आहे, त्यामुळे म्हटलं सगळंच तुमच्यासोबत शेअर करूया. तर आजच्या ब्लॉगला भरपूर प्रेम द्या आणि तुमचा सपोर्ट माझ्यासोबत नेहमी असाच राहू द्या आणि तुमचं खूप खूप धन्यवाद. तर ब्लॉग कंटिन्यू करा.
तर ही माझी काकू आहे, इकडच्या पण काकूच आहेत, दोन्ही काकू आहे. आणि हा आमच्या गल्लीमधला छोटा मोठा ब्लॉगर आहे, त्याचं नाव आहे चिकू. रिअल नाव आहे त्याचं सोहम, बाकी सगळे त्याला चिकूच बोलतात लाडाने. त्याची इथं व्हिडिओ काढणं चालू होता. ही त्याची मम्मी आहे, त्याची मम्मी गाऊनवर होती तर गाऊनवरच तिला बोलून आणलं तसंच. आणि इथं श्रेयांश थोडाही बाजूला सरकत नव्हता कारण की त्याला केक खायचा होता. खाणं कमी आणि त्याला मध्ये मध्ये करणंच जास्त येतं, खात काहीच नाही. पण ती एक हाऊस ना असतेच ना लेकराचे, तसं झालेलं आहे ते. तर ठीक आहे म्हणलं, चालतं, लहान आहे तो. चूला तर मी तर दिलंच नाही कारण चू किरकिर करू लागली, तिला एवढा गोंधळ सहन नव्हता होऊ लागला. सगळे अनोळखीचे होते ना, तिला ओळख असली तरच ती जाते सगळ्यांकडं, नाहीतर जात नाही. तर चला आपण केक कट करून घेऊया. थांब ना आपण मावशीला त्याने 12 वाजता विश केलं रात्री, आई हॅपी बर्थडे. आणि चूनी इथं तिच्या पप्पाला सोडलंच नाही कारण की 8 दिवस झालते तिला भेटून तिच्या पप्पांना, त्याच्यामुळे तिच्या पप्पा जवळच होती ती सारखं. आणि माझ्याकडेच म्हणत होती कारण गर्दी खूप होती ना, त्यामुळे जाऊन होती लागली कोणाकडं. बघितलीच असं क्लिप. श्रेयांशला त्याच्या मामाने उचलून घेतलेला आहे, म्हणे आता तू हो बाजूला, आता खूप झालं तुझं लाड. इथं सर्वांनी आईला गिफ्ट दिलं आणलेलं. श्रुतीने अगोदरच तुम्हाला दाखवली, ती फ्रेम आणलेली होती. त्यात फ्रेम कोणतं इथे पुढे कळणच आपण ओपन केल्याच्या नंतर. चूच्या मामाने बघा दोघांना घेतलेलं, पण चूला तिच्या पप्पा जवळच जायचं आहे कारण की किती दिवसानंतर ती भेटलेली आहे तिच्या पप्पाला. तर ठीक आहे म्हटलं, जाय तू तुझ्या पप्पाकडं. आणि इथं तोपर्यंत गिफ्टचं आपण करून घेऊया. सर्वांचे फोटो वगैरे झाले, फोटो सर्वांनी काढले. सगळे म्हणे आम्हाला एक एक फोटो पाहिजे, आम्हाला एक एक फोटो पाहिजे. तर ठीक आहे, सर्वांचे फोटो काढले. इथं त्याला खरंच एन्जॉय खूप केला आम्ही, मज्जा खूप आली. टाइम कसा गेला कळालंच नाही, भरभर टाइम गेला. रात्रीची वेळ झाली होती. इथं आम्हाला 9 साडेनऊ वाजलेच होते पूर्ण तयारी करूच तर, कारण की सगळं हँडल करणं म्हणजे कठीण होतं लेकर सांभाळून. मावशी शटर काउंटर पण केलं. चिकूची पोस्ट पाहिलीच असेल तुम्ही, खूप भारी पोस्ट दिली त्याने मनानेच. खूप हसलो सगळेजण त्याला. इथं मी आईला केक लावला होता. मला असा केक लावल्याशिवाय माझं मनच भरत नाही, ज्याचा पण बर्थडे असो. आणि इथं सगळ्यांना लगे नाश्ता आणायला सुरुवात केली. सर्वांना इथं नाश्ता दिला. तुम्हाला अगोदरच सांगितलं होता मी. सर्वांनी पोटभर पावभाजी आणि पुलाव खाल्ला. सर्वांना खूप आवडणारच कारण की ते बाहेरचं होतं. घरीही तशी माझी आई स्वयंपाक भारी करते, एक नंबर स्वयंपाक करते ती. आणि चूला आली होती झोप, खूप किरकिर करू लागली. मग तिला इकडे मी झोपू घातलं. तिच्या मावशीला म्हटलं तिला झोका देईन, मी थोडंसं हाडू लागलं. बापरे, तुमचे अरे फोटो गाऊनवरच यांच्यात सगळ्यांना. आणि मी इकडं मला भूक लागली होती, मग काय केक खाऊन घेतला चुपचाप घेऊन. केक खाल्ला आणि मग माझी थोडासा व्हिडिओ केला. मी कशी दिसते सांगा, खूप 5 मिनिटात मी आवरला आहे. ओपन करायचे तर इकडे लाईट गेली होती, गिफ्ट ओपन करायचे होते आणि त्यात लाईट गेली होती. आमचं जेवणही बाकी होतं. तर चला पटपट गिफ्ट ओपन करून घेऊया. साडी गिफ्ट आलेली आईला, खूप भारी साडी, खूप आवडली तिला. बघू शकता तुम्ही, खूप छान साडी आहे. आणि काय झालं माहिती का, गिफ्ट ओपन करायच्या वेळेसच लाईट गेली आणि उशीर खूप झाला होता. म्हटलं ठीक आहे चला आता घेऊन टाकावं क्लिप. एवढा वेळ नसतो, आई ड्युटीला जाते, तर त्यामुळे म्हटलं ठीक आहे, अंधारातच आम्ही क्लिप घेतलेली आहे ही. याच्यामध्ये बांगड्या हे आले होते, गोट आणि मंगळसूत्र. आणि मंगळसूत्र पाहू शकता तुम्ही, खूप भारी आहे. आणि ह्या हिरव्या बांगड्या आणल्या होत्या बाजूच्या काकूनी. हे पॅकिंग बघू शकता तुम्ही, काय बघा आता याच्यामध्ये. तर याच्यामध्ये आहे परफ्यूम आहे. कोणता आहे बघा तुम्ही, परफ्यूम मिळाला तिला. आणि माझा आवाज थोडा खराब आहे, थोडा ऍडजस्ट करा. फ्रेम बघा तुम्ही, फ्रेम खूप भारी आहे राधाकृष्णाची. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मला लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला बाय, आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच होतं.